ओके सर, सो या डन, निघूया सर 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 सर. अरे वा वा. हे काय आज फक्त बिस्किट्स? मॅडम तुम्ही सांगा ना, गरमागरम घेऊन येतो लगेच. अरे रघु, तुला माहिती आहे ना आनंद सरांना काय काय आवडतो, सगळं घेऊन ये. लगेच घेऊन मस्त. रघु असताना की खूप मदत होती खरंच. खरंय आनंद, तू नसलास ना की आम्हालाही सगळ्यांना असाच त्रास होतो. अरे सर, तू सगळं इतकं व्यवस्थित सगळं हँडल करत असतोस, मला काही बघावंच लागत नाही. आणि गुरु सरांना पण बघा ना, सर येत नाहीत तरी मॅनेज व्यवस्थित होतंय सगळं. हो, पण आता फार दिवस गुरुला सुट्टी एन्जॉय करता येणार नाही, कारण ते खूप काम अटकली आहेत. आणि सगळे महत्वाचे डिसिजन्सही पेंडिंग राहिलेत, त्यात पुन्हा उद्या सुट्टी. हा उद्या काय? अरे हा, उद्या 1 मे. हो, म्हणजे काय लेबर डे, महाराष्ट्र डे, बर्थडे. बट अरे जेनी, उद्या तुझा बर्थडे आहे. नो 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 सब, माझा नाही, मग राधिका मॅमचा बर्थडे आहे. ओ 1 मे, राधिका वहिनीचा बर्थडे प्रत्येक वर्षी का विसरतो मी. वा जेनी, तू ना कमाल आहेस. आपण ना सर हे करूया आपलं, हा विश. सर विश करूया, पण ते केक पण बरोबर आहे, ते सगळं करूया, पण ते नाही का सगळे एकत्र येतात आणि करतात ते डिनर. अरे जेनी, ते नाही का आपण हे काय ते ऑन अ ग्रँड लेवल, व्हॉट इज दिस? पार्टी. आपण पार्टी करूया. मी गुरुला सांगतो की ना मस्त एक सरप्राईज पार्टी देतो वहिनींना, है ना. अँड सर, व्हॉट बेटर टाइम दॅन दिस. हीच वेळ आहे वहिनींना गुरुने सॉरी म्हणायची. अगदी खरं बोललास आनंद. गुरुनाथने जर राधिका वहिनींची माफी मागितली तर वहिनींसाठी यापेक्षा सगळ्यात मोठं गिफ्ट काय असू शकतं. सर, मी एक काम करतो, मला ना काही फाईल्स मध्ये सह्या घ्यायच्या आहेत गुरुचे. मी जातो आता, त्याला भेटतो, त्याला हे सगळं सांगतो, आणि मग बाकीचं आपण ठरवूया काय करायचं आहे ते. हो नक्की. आणि मला नाही वाटत या सगळ्याला गुरुनाथ नकार देतील म्हणून. राधिका वहिनी आठवणीने सगळ्यांचे वाढदिवस लक्षात ठेवतात, सगळ्यांसाठी सतत काही ना काही करत असतात. आपणही त्याचं सेलिब्रेशन करायला हवं. हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुनाथनी राधिका वहिनींचा वाढदिवस साजरा करायला हवा. जेनी, आनंद, एक सांगू, आपल्या सगळ्यांमुळे जर ते दोघं एकत्र येणार असतील तर काही झालं तरी ही संधी हातची जाता कामा नये. ठीक आहे, मम्मी लागते माझ्या कामाला. त्यांचे जे व्हेन्यू आणि मेन्यू दोन्ही डिसाईड करते. सर, पण तुम्ही सरांशी बोलून मला लवकर सांगा. आपण करू सगळे ते. हो 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 हो, मी करतो ना. नक्की. येस, नक्की. चला चला कामाला लावूया. Cheers. Cheers. वा 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 जेनी. टी cheers. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया